बाकीच्या कुठल्याही पक्षामध्ये वर्षानुवर्ष निवडणुका होत नाहीत. जर बदलली गेली माणसं तर कोणीतरी एक माणूस बदलतो, कारण त्याची पार्टी असते, त्याने ठरवायचं असतं की खऱ्या अर्थाने लोकशाही असणारा पक्ष असल्यामुळे ही वेळ आली होती की आता सर्व जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष हे सर्व बदलण्याची आवश्यकता होती. आणि त्यामुळे जगदीश मुळीकांच्याऐवजी धीरज घाटेंची नियुक्ती झाली, निवडणूक झाली, नेमणूक झाली. या आधीच्या अनेक वक्त्यांनी ज्याचा उल्लेख केला आणि आपल्यालाही सर्वांना ज्याची जाणीव आहे की भारतीय जनता पार्टी हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की ज्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी बूथ प्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्ष इथपर्यंत सगळ्या निवडणुका नव्याने होतात. अपवाद एखादा असतो की ज्याच्यामध्ये रिपीट होतं, अदरवाईज नवनवीन कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळावी, नवनवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून समाजाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. म्हणून शक्यतो खूप कमी वेळा रिपीट करून, अपवाद म्हणून रिपीट करून आपण थेट बूथ ते राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत नवीन निवडणुका करत असतो. बाकीच्या कुठल्याही पक्षामध्ये वर्षानुवर्ष निवडणुका होत नाहीत. जर बदलली गेली माणसं तर कोणीतरी एक माणूस बदलतो, कारण त्याची पार्टी असते, त्याने ठरवायचं असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने मुरलीधर अण्णांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपण सगळेजण जाणतो की खऱ्या अर्थाने लोकशाही असणारा पक्ष असल्यामुळे ही वेळ आली होती की आता सर्व जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष हे सर्व बदलण्याची आवश्यकता होती. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मी राज्याचा अध्यक्ष होतो त्यावेळेला 64 जिल्हे होते. अनेक जिल्हे मोठे आहेत, उदाहरणार्थ पुणे जिल्हा, त्याचे आपण 2 भाग केले, 2 अध्यक्ष केले. कोल्हापूर जिल्हा मोठा आहे, 2 भाग केले, 2 अध्यक्ष केले. असे 64 जिल्ह्यांचे आता 73 जिल्हे झाले. आणि तेही आपलं वैशिष्ट्य आहे की काही जिल्ह्यामध्ये एकमत झालं म्हणून त्या घोषणा पहिल्या करू, काही जिल्ह्यामध्ये एकमत होत नाही मग नंतर करू. नो, सगळं एकमत एका दिवशी झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे सगळ्या 73 जणांच्या घोषणा गेल्या 8-10 दिवसापूर्वी राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळेंनी केल्या. आणि त्याप्रमाणे पुणे शहराचे अतिशय यशस्वी अध्यक्ष जगदीशजी मुळीकांनी खूप चांगलं काम केलं. पण हा जो आपला नियम आहे की प्रत्येकाला एक एक स्टेप वर जाऊ द्यायचं आणि नवीन नवीन माणसांना त्या जबाबदारीमध्ये आणायचं. त्याप्रमाणे जगदीश मुळीकांच्या ऐवजी सर्वांचं एका अर्थाने मत आजमावून त्याची मोठी प्रोसेस चालली. तीच प्रोसेस मंडल अध्यक्षाच्या बाबतीमध्ये होणार आहे. साधारणतः प्रत्येक मंडळामध्ये 50 जणांना भेटायला प्रदेशातून शहराच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला घेऊन नेते मंडळी आता येत्या 8-10 दिवसात फिरतील, प्रवास करतील, भेटीगाठी करतील आणि त्यातून सगळे मंडल अध्यक्ष पण तयार होतील. आणि त्यामुळे जगदीश मुळीकांच्याऐवजी धीरज घाटेंची नियुक्ती झाली, निवडणूक झाली, नेमणूक झाली. त्याचा सत्कार करण्याच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊया. अनेकांनी योग्य म्हटलं की हा सत्कार आहे की नाही, तर तो आहे. आपल्यातला एक जण एका चांगल्या पोझिशनवर गेला, चांगल्या पदावर गेला, चांगल्या जबाबदारीवर गेला, तर त्याचा सत्कार केलाच पाहिजे. ज्या सत्कारातून त्यालाही हुरूप येतो आणि इतरांनासुद्धा प्रेरणा मिळते की बा काम करत राहिलं तर आपण कुठल्याही स्टेजपर्यंत जातो. पण सत्काराच्या बरोबरीने त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्र आलोत. आणि त्या शुभेच्छा कोरड्या नाही आहेत, त्या शुभेच्छा सक्रिय आहेत. अरे तुम लढो हम साथ में, तुम लढो हम कपडे संभालते नाही, तुम लढो हम आपके साथ में. तुझ्या खांद्याला खांदा भेटून आम्ही आगामी काळामधल्या सगळ्या निवडणुका, सगळ्या प्रकारची विकासाची कामं, त्यात आपण सगळेजण एकत्र आहोत असा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत, परंतु मला, राजेश पांडेंना आणि नानांना रुबी हॉस्पिटलच्या एका अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. 45 कोटी रुपयाचं एक कॅन्सरचं मशीन त्यांनी आणलं आहे, जे बहुधा देशामध्ये पहिल्यांदा आलं आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड पण त्या कार्यक्रमाला आले आहेत. आणि त्यामुळे शहरातले खूप मान्यवर डॉक्टर येणार असल्यामुळे फार उशीर करणं हे आपल्या संघटनेच्या प्रतिमेच्या दृष्टीने, हे BJPवाले म्हणजे वेळेत येतच नाहीत, अशी आपली प्रतिमा नाही आहे. त्यामुळे मला लगेच जायला लागेल. म्हणून फक्त
व्यासपीठाच्या प्रमुख मंडळींचा उल्लेख करून सगळ्यांनी आपापली मनोगतं मांडलीच आहे, पण त्याला मम म्हणून की तुम्हाला जे म्हणायचं तेच मला म्हणायचं असं मम म्हणून मी माझं बोलणं संपवेन. प्रामुख्याने एक आपण आपल्या संघटनेत पाळलं पाहिजे की आपल्या संघटनेतली हायरार्की म्हणजे आपल्या संघटनेमधले नेते त्यांची असणाऱ्या जबाबदाऱ्या या नीट सांभाळल्या पाहिजेत. आपल्या आधीचे काम करणारे नेते यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण त्याच क्रमाने जायचं झालं तर राज्याचे आपले सरचिटणीस, आपल्या सगळ्यांचे मित्र मुरलीधरांना मोहोळ, राज्याचे आपले उपाध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे मित्र राजेशी पांडे, खासदार संजय नाना काकडे, माजी अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मित्र जगदीशजी मुळीक, माजी खासदार आणि दादा म्हणताना हे आधी दादा होता, आता काय दादा म्हणायचं आहे का असं ज्याच्या बाबतीत कधीच वाटत नाही, जो नेहमीच दादा आणि दादा म्हणताना प्रेमळ पण दादा आणि आजही वेळ पडली तर पुन्हा एकदा त्या पतित पावनचं शिट्टी मारली दादाने की सिंहगडावर पहाटे 4,000 लोक पोचायचे, ती ताकद आजही दादामध्ये आहे. त्यामुळे त्याचा सत्कार करताना मी त्याला असं म्हटलं की हा आवळा देऊन कोवळा काढणं आहे, तुला सत्कार करून सांगतात की वर्षभर कुठे जायचं नाही, सगळ्या निवडणूक तर आम्हाला पाहिजे. तो मधून त्याच्या लेकीवर फार प्रेम आहे, मी अमेरिकेत जात असतो त्यामुळे मी त्यांना बिलकुल जायचं नाही, विजा मिळणार नाही अशी व्यवस्था करून टाक असे प्रदीपदादा रावत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा मित्र धीरज घाटे, आपल्या पुणे शहराला आणि सातारा जिल्ह्याला प्रभारी म्हणून मिळालेले माजी खासदार अमरजी साबळे, आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या संघटनेचे एका अर्थाने प्रमुख, जरी त्यांचं जबाबदारी आपण वारंवार म्हणत असलो की प्रदेश कार्यालयातून राज्याचे प्रभारी, तरी राज्याचे आपले संघटनात्मक प्रमुख रवीजी अनासपुरे, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, मी अगदी गमतीने म्हटलं नाही, मी खरंच म्हटलं की आपल्यापैकी कोणाला उभं केलं, इथून कोणाला तरी समजा धनंजयला उभं केलं तरी आधी ज्यांनी भाषणं केली तेच तो भाषणं करणार, आणि मग विष्णू हरिहरला म्हटलं की तुम्ही चंद्रकांत पाटलांची समारोप करता तो तेच बोलणार. आणि त्यामुळे वेगळं काही बोलण्याचा मुद्दा नाही. आपल्या सगळ्यांना आता धीरज घाटेंच्या नेतृत्वाखाली या शहरातलं काम एक 10 पावलं पुढे न्यायचं आहे. जगदीशच्या काळामध्ये आपण कोविडचा पिरियड असूनसुद्धा प्रचंड सेवाकार्य केलं. सरकार नव्हतं, सोपं नाही, सरकार नव्हतं, सगळ्या बाजूने आपल्या राज्याच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालला होता. अशा काळामध्ये आपली सगळी माणसं, आपली सगळे कार्यकर्ते, नेते टिकवून ठेवणं हे सोपं नव्हतं. अनेक वावड्या उठायच्या, आता आज हे नगरसेवक जाणार आहेत, उद्या ते नगरसेवक जाणार आहेत, परंतु जगदीश त्या वेळेला अलर्ट असायचा. तो बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांना, नेत्यांना सांगायचा. लगेच 2 जण ज्याचं कळलं आहे त्याच्या घरी जायचं, म्हणजे यार काय असल्या वावड्या उठत राहतात, मी कुठे चाललो आहे असं एकालाही जाऊ न देता जगदीश मुळीकांनी आपल्या सगळ्यांच्या बरोबर या शहरातली पार्टी वाढवली, ह्या शहरातल्या पार्टीची एक प्रतिमा उंचावली. त्याच्या पुढे 10 पावलं आपल्याला जायचं आणि ते धीरजच्या नेतृत्वाखाली आपण करू. कारण धीरजला काम कसं वाढवायचं हे कोणी सांगण्याचीच आवश्यकता नाही. अभ्यास वर्गाच्या माध्यमातून भाषण त्याच्यापुढे करणं किंवा व्यक्तिगत भेटीतून त्याला समजावून सांगणं की शहराचं काम कसं वाढवायचं, बूथप्रमुख कसे, हे त्याला आवश्यकता नाही. संघटन हा त्याचा पिंड आहे. प्रेम माणसाला देणं जी संघटनेतल्या नेत्याची मोठी आवश्यकता असते, तो त्याचा स्थायी भाव आहे. ते काय व्हावं कसं आहे, धीरज रागवलेला म्हणजे मी तर गेल्या अनेक वर्षात पाहिलं नाही. ते एखादं चूक झाली तर रागवलंही पाहिजे, परंतु माणसाचं व्यक्तिमत्व असं पाहिजे की तो रागावेल अशा कल्पनेने माणसाने नीट वागलं पाहिजे. धीरजची ती प्रतिमा एका अर्थाने आपल्या सगळ्यांमध्ये आहे, किंवा धीरजने सांगितल्यानं केलं पाहिजे हे त्याने त्याच्या भागामध्ये केलं, त्याने शहरामध्ये ही प्रतिमा उभी केली. आणि त्यामुळे अतिशय सामान्य घरातून आल्यानंतरही बऱ्याच वेळेला सामान्य घरातून येण्याचा एक तोटा काय असतो की सामान्य घरातून येताना खूप टक्के टोनपे खाल्लेले असल्यामुळे मोठं पद मिळाल्यानंतर आता गाजवूनच घेतो, अशा प्रकारची भूमिका तयार होते. ती धीरजची कधीच तयार होणार नाही. त्याला कशा स्थितीतून आपण वर आलेलो आहे माहिती आहे, आणि तो त्यामुळे अतिशय नम्रपणे हे संघटन वाढवण्याचा, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की येत्या वर्षभरामध्ये ज्या अनेक निवडणुका समोर आलेल्या आहेत,
आत्ताच मी स्टेजवर बसलो असताना संदीप खर्डीकरने मला एक नॅशनल टी व्हीच्या गेले 2 दिवस काल अर्धा आणि आज अर्धा असा जो रिपोर्ट आला लोकसभा निवडणुकीचा दाखवला. तर तो त्याने दाखवला, पण मी डोळे झाकूनच बघितला, कारण मला माहितीच होतं की तो काय रिपोर्ट आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला जरी आपण जाऊन विचारलं काय होईल लोकसभेमध्ये, म्हणजे मोदी, काय कुणी आहे कोण समोर, पर्यायच नाही काही. तसा काल निम्मा रिपोर्ट आला, ज्यातच निम्म्या रिपोर्टमध्ये 144 जागा दाखवत होते. निम्म्या जागांचे रिपोर्ट आज यायचे होते. त्यात उत्तर प्रदेश होतं, त्यात महाराष्ट्र होतं, त्यात गुजरात होतं आज येण्यामध्ये. आणि त्यामुळे हे गृहीतच होतं की आज निम्मा रिपोर्ट आला की तो रिपोर्ट हा 300 क्रॉसचाच असेल. आता एक्झॅक्ट किती क्रॉस झाल्यात मी गाडीमध्ये असल्यानंतर बघतो, परंतु कोणाच्या मनात शंकाच असण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे एका बाजूने आपल्या नेतृत्वाने, मग महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीने असतील, आता नव्याने 1 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झालेल्या एकनाथजीने असतील, नव्याने जॉईन झालेल्या अजितदादाने असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे नेते माननीय नरेंद्रजी असतील, त्यांनी आपली एक खूप मोठी सोय निर्माण करून ठेवली. आपल्याला लोकांमध्ये गेल्यानंतर रिसिव्हिंग आहेच. आप मोदी के लोक हो ना, बहुत अच्छा, हम आपको मदत करेंगे. आता आपल्याला त्या लोकांना एका अर्थाने निवडणुकांच्या दिशेने, निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर न्यायचं आहे. ते आत गेल्यानंतर कमळाचं बटन दाबणार आहे. मी गमतीनेच काही उदाहरणं सांगत असतो की एकदा एक आजीबाई मला असं भेटून म्हणाल्या की तुम्ही असं करू शकणार नाही का, तुमचं कमळाचं चिन्ह आहे ना, ते आत आल्यानंतर आम्हाला निरक्षर महिलांना कळत नाही, तुम्ही तुमचं चिन्हच मोदी का करून टाकत नाही, कारण आम्हाला मोदी माहिती आहे. तर हे त्या ग्रामीण आमच्या आजीचं जे मनोगत आहे ते खरं आहे की लोक काही ऐकायलाच तयार नाहीत, कारण त्यांना रोज काहीतरी नवीन मिळते. तर काल देशातल्या 9 कोटी शेतकरी, ज्यात महाराष्ट्रातल्या 1,15,00,000 शेतकऱ्यांना 14वा हप्ता मिळाला 2,000 रुपयाचा. 14वा हप्ता मिळाला म्हणजे आतापर्यंत त्यांना 28,000 रुपये मिळाले. तर अशा, आणि एका वेळेला तो 9 कोटी लोकांना 18,000 कोटी रुपयाचा हप्ता जातो. पासून ती मोठी यादी आहे. आता काही मोदीजींच्या योजना सांगण्याचा हा कार्यक्रम नाही. आणि त्यामुळे अतिशय चांगली पार्श्वभूमी तयार केलेली आहे. लोक त्यामुळे मोदी 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 म्हणत आहेत, लोक भारतीय जनता पार्टी म्हणत आहेत. आपल्याला फक्त धीरजच्या नेतृत्वाखाली हे सगळं नीट एनकॅश करायचं आहे. कोणाबरोबर युती, किती जागांचं वाटप, काही तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी नावाचं असं एक नेतृत्व उभं राहिलं की त्यांनी भल्यांना धूळ चारली, हे आपण पाहतो. भल्यांना चालली. अनेकांच्या ह्या जन्मात ही कल्पनेतच नव्हतं की बा आपल्याला याची दोही याची डोळा असं काही बघावं लागणार आहे. आपल्याला कोणी हातच लावू शकत नाही, आपल्याला कोणी छेदच देऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्रजींनी कधी चेहऱ्यावरून दिसलं. माझ्यासारख्या अतिशय बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चेहऱ्यावरून दिसलं नाही, बॉडी लँग्वेजमधून दिसलं नाही, कारण त्याचं वैशिष्ट्य आहे. ते कधी काय करतात हे झाल्यानंतरच आपल्याला कळतं. आणि त्यामुळे ते ठरवतील ना की पुणे शहरामध्ये 227 जागा, आणि मग आमच्या तर 103 सिटिंग आहेत. मग आता शिवसेना एकनाथजींची, आणि म्हणजे मूळ शिवसेना आणि अजितदादा बरोबर घेतल्यानंतर मग आमच्यातल्या काही जागांच्या जागा कमी होणार का वगैरे, काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. आपल्याला माहिती आहे की आत्ताच भिवंडीला राज्याची बैठक झाली, त्यावेळेला बावनकुळेजींनी 152+ नारा जेव्हा दिला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या की 152+ होण्यासाठी आपल्याला जागा किती मिळणार आहेत. देवेंद्रजी खूप हुशार राजकारणी. त्यांनी त्यांच्या सभागृहामध्ये असं म्हटलं की वारंवार चंद्रशेखरजी असं म्हणाले, आमचा स्ट्रायकिंग रेट जास्त आहे. म्हणजे आम्हाला जागा, जसं मागच्या वेळेला झालं की आपल्याला जागा 164 मिळाल्या, आपण 105 जागा जिंकलो. त्यांना 124 मिळाल्या शिवसेनेला, त्यांना फक्त 56 जागा मिळाल्या, कारण आपला स्ट्रायकिंग रेट जास्त असतो. तर वारंवार बावनकुळेजी म्हणतात ना की आमचा स्ट्रायकिंग रेट चांगला आहे. तर तुम्हाला मी इतक्या जागा देईन की तुमचं 152+ जो नारा आहे तो खरा ठरेल. तुम्ही स्ट्रायकिंग रेट मात्र नीट मेंटेन करा. आपल्याला कळलं काय म्हटलं ते. 288 मधल्या इतक्या जागा बावनकुळेजी मी भाजपला घेईन, पदरात पाडून घेईन की तुम्ही जर स्ट्रायकिंग रेट नीट ठेवला तर 152+ BJPचे तुम्हाला खरं करता येईल. तसंच पुण्यामधलं आहे की तुम्हाला आहे त्या जागा नक्की मिळतील. अशाच प्रकारची युती आपण करू. आपण काय काळजी करता, कोणाच्या जागेला वगैरे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे त्या सगळ्या युत्या वगैरे देवेंद्रजी बघत बसतील, आपण काम करूया. सगळ्यात शेवटी सगळ्यांनीच ज्याचं आवाहन केलेलं आहे की 1 तारखेला माननीय मोदीजी येत आहेत.
धीरज अध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदा येत आहेत. धीरजच्या नेतृत्वाची ती कसोटी आहे की या कार्यक्रमाला यशस्वी करणं. आणि त्यामुळे आत्ता इथे मी बसल्या मी अशा खुर्च्या मोजतो, अशा मोजतो आणि अशा मोजतो. तर साधारणतः मोजल्यानंतर मला असं लक्षात आलं की 1600-1700पेक्षा जास्त संख्या आहे. काही उभे पण राहिलेले आहेत. आता राजेशजी म्हणाल्याप्रमाणे तसं ग्राउंड पावसामुळे छोटं घ्यावं लागलं, कारण ते जर आपण मातीवालं ग्राउंड घेतलं असं तर आता SP कॉलेजमध्ये आम्ही आज सकाळपासून मी राजेश यांना आम्ही सगळे स्पॉट बघतो आहे. तर SP कॉलेजमध्ये आता गाडीच जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. तरी आहे म्हणजे आपण असे इव्हेंट वाले आहोत की ते होईल 2 दिवसात नीट. पण अशा स्थितीमध्ये मोठी सभा 50,000ची, मोठं ग्राउंड, मग ते ग्राउंडच ओलं झालं, चिखल झाला, खांब रोवले जात नाहीत, खांब पडले जातील, म्हणून मग आपण पोलीस ग्राउंड घेतलं जिथे खाली पूर्णपणे डांबरी आहे सगळं, जे ज्याच्यामध्ये पावसामुळे काही परिणाम होणार नाही. त्यामुळे थोडंसं छोटं आहे. आणि ते छोटं असलं तरीसुद्धा आत्ताच माझ्या अण्णाची चर्चा झाली, मी गाडीत बसल्या प्रॅक्टिकलिटी चेक करणार आहे राजेश, की शेजारी कुठे पांडे शेजारी जे ग्राउंड आहे जे मी म्हणत होतो की हे घ्यायला हवं होतं, तर त्यांनी म्हटलं की नाही घेतलं नाही, तर कारण ते मातीचं आहे आणि हे डांबरी आहे. तर शेजारीसुद्धा आपल्याला 2 दिवसात एखादा चांगला पेंडॉल आणि स्क्रीन लावता आले. तर ही जी आता शक्यता वाटते आहे की पाऊस असूनसुद्धा संख्या ही 15, 20, 25 हजारापर्यंत जाईल आणि तिथे बसणारी संख्या ही खुर्च्या तिथे बसत आहेत 10,000. तर बाजूच्या ग्राउंडलासुद्धा आत्ता मी गाडीत बसल्यानंतर प्रॅक्टिकलिटी चेक करतो, लगेच एखाद्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्यालाच सांगू की तू आम्हाला इथे चांगला पेंडॉल 2 दिवसात उभं करून दे आणि खुर्च्या टाकून दे, स्क्रीन टाकून दे, तरी संख्या बरोबर ॲडजस्ट होईल बरोबर. त्यामुळे धीरजच्या नेतृत्वाखालचा त्याने अध्यक्ष झाल्यानंतर पहिला कार्यक्रम आहे, तो आपल्या सगळ्यांना यशस्वी करायचा आहे. माननीय मोदीजी जसे येत आहेत तसं अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यासाठी येत आहेत ते इतके भव्य दिव्य आहे. खरंच आहे की आपल्यापैकी ज्यांना इंटरेस्ट आहे अशा मोजक्या काही जणांना परवा सकाळी पत्रकारांसाठी आपण ती फेरी आयोजित केली. त्यात काही जण जॉईन व्हायला लागत नाही, अक्षरशः डोळे दिपतील. आतमध्ये गेल्यानंतर आपलं असं वाटतं की आपण पूर्णपणे कुठेतरी इंग्लंड अमेरिकेमध्ये आलेलो आहोत. आणि केवढं स्किल वापरलं त्याचा उल्लेख राजेशने केला. म्हणजे एखादाच त्यातलं जर आज त्यांनी प्रेस नोट मला दिली त्यातलं वाक्य वाचायचं झालं तर 18 सरकते जिने, म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट स्टेशन जे आहे 18 सरकते जिने आणि 8 लिफ्ट असे ते एका स्टेशनमध्ये आहेत. आणि त्यातून अगदी खोल खाली टप्प्याटप्प्याने आपण एकदम जमिनीच्याही खाली जातो. प्रत्यक्ष मेट्रोमधून आम्ही गेलो त्यावेळेला स्वाभाविकपणे सगळं बघायला मिळत होतं. जो बोगदा केलेला आहे ते जगातलं मोठं आश्चर्य आहे की ज्या बोगद्यातून ती गाडी जात असते, त्याला 2 ट्रॅक आहेत वगैरे वगैरे. अशा एका मोठ्या भव्यदिव्य कार्यक्रमाला मोदीजी येणार आहेत, त्यामुळे तो कार्यक्रम आपण यशस्वी केला पाहिजे. मी पुन्हा एकदा धीरज घाटेंचं अभिनंदन करण्याच्या बरोबरीने यशस्वी नेतृत्व त्याचं व्हावं यासाठी खूप शुभेच्छा देतो. आपले नाना जे आहेत त्या नानांचं कसं आहे की घरामध्ये 2 व्यक्तिमत्व असतात, एक असते आई आणि असते एक बाबा. तर त्यातली आई जी असते ती नेहमी दूध सांडलं तर ती म्हणते रे सांड रे बाळा मी पुसून घेते, पण बाबा एक फटका मारतात. त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे त्या घरातली मुलं चांगली वागतात. त्यामुळे नाना हे नेहमी बाबांचा रोल बजावत असतात. ते असा चिमटा काढत असतात, ते जाणीव करून देत असतात. परंतु जसं त्या मांजरीच्या पिलांचं असतं ना, ती दाताने पिलाला उचलते पण ते दात त्या मांजरीला लागत नाही, ते पिलाला लागत नाही. तसं आमच्या नानाचं आहे की त्याने चिमटा काढला तर जे काही जखम होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं सगळं कॉम्बिनेशन असल्यामुळेच ही पार्टी अतिशय उत्तम चाललेली आहे. देशामध्ये असेच एक काळ अटलजी आणि अडवाणी होते. अटलजी अतिशय कठोर नेतृत्व होतं, अडवाणी अतिशय प्रेमळ. रथयात्रेमध्ये त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांच्या सकाळी 7ला वाढदिवसाचे डारटोटा व्हायचे. मग कोणीतरी विनोद तोड कोण आहे, मै लाल, ते काय स्वतःला म्हणणार मी अडवाणीजी हूँ, ते आपलं कल्चरच नाही. आणि मग हा बोल लालजी आले. तर लालजी आले काय, तर गुलाबाचं फूल घेऊन आले. आज का जन्मदिन है, ओ मुझे याद ही नाही. असं ते 2 नेतृत्व. असेच आत्ताही आपल्या देशाला 2 नेतृत्व मिळालेले आहेत, मोदीजी आणि अमित भाई. तर तसं आपल्या संघटनेमध्ये संघटनेची आवश्यकता म्हणून एक बाबा लागतो, एक आई लागते. तर नेहमीच नानांनी बाबाचा रोल प्ले करायचा म्हटलं आहे. कधी कधी बाबाने आईचा रोल प्ले करायला हरकत नाही, पण
पण ते म्हणाले सगळ्याच आया आहेत, पोरं बिघडायची, पण ते मध्ये मध्ये बाबा म्हणून चिमटा काढतात, पण ते चिमट्याचा जखम होत नाही. खूप खूप शुभेच्छा. नाना राजेश पांडे यांनी ते कोणालाही भेटण्याच्या मोहात न पडता ताबडतोब माझ्या गाडीत आलात तर वेळेत पोचाल. चला.